हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. त्याचा फॉर्म्युला आहे करता प्लस वाज वेअर. ज्याप्रमाणे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास इज घेतले होते, त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्स मध्ये ही, शी, इट, आय व एकवचनी नाम असल्यास वाज घ्यावे. तसेच वी, यू, दे व अनेकवचनी नाम असल्यास वेअर घ्यावे. जसे एकवचन मध्ये आय वाज, मी होतो. अनेकवचन मध्ये वी वेअर, आम्ही होतो. एकवचन मध्ये यू वेअर, तू होतास. अनेकवचन मध्ये सुद्धा यू वेअर, तुम्ही होतास. तसेच ही वाज, तो होता. शी वाज, ती होती. इट वाज, ते होते. आणि अनेकवचन मध्ये दे वेअर, ते होते, त्या होत्या किंवा ती होती. फॉर एक्झाम्पल, समजा मला म्हणायचं आहे मी इंजिनियर होतो, तर त्याला आपण वाज यूज करून आय वॉज ॲन इंजिनियर. तसेच आम्ही नागपुरात होतो म्हणायचं असल्यास वी वेअर इन नागपूर. तू तेथे होतास, यू वेअर देअर. तो श्रीमंत होता, ही वॉज रिच. ती मोनिका होती, शी वॉज मोनिका. ते आमचे मित्र होते, दे वेअर आवर फ्रेंड्स. या वाक्यावरून आपल्या असे लक्षात येईल की ह्या सर्व घटना भूतकाळ मधल्या दर्शवत आहेत, म्हणून त्याला पास्ट टेन्स म्हणतात. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, जे घटना आधी होत्या, होऊन गेलेल्या आहेत, त्याला पास्ट टेन्स म्हणतात. सिंपल पास्ट टेन्स मध्ये दुसरा पॉइंट विधानवाचक नकार. त्याचा फॉर्म्युला आहे करता प्लस वाज वेअर प्लस नॉट. याच्यासाठी पण तोच रूल लागू होतो. आय, ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास वाज घ्यावे. तसेच वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास वेअर घ्यावे. फक्त या वाक्यामध्ये नॉट यूज होतो. उदाहरणार्थ, आय वॉज नॉट, मी नव्हतो. अनेकवचन मध्ये वी वेअर नॉट, आम्ही नव्हतो. यू वेअर नॉट, तू नव्हतास. अनेकवचन मध्ये यू वेअर नॉट, तुम्ही नव्हता. तसेच ही वॉज नॉट, तो नव्हता. शी वॉज नॉट, ती नव्हती. इट वॉज नॉट, ते नव्हते. आणि अनेकवचन मध्ये दे वेअर नॉट, ते नव्हते, त्या नव्हत्या, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, आय वॉज नॉट ॲन इंजिनियर, मी इंजिनियर नव्हतो. वी वेअर नॉट इन नागपूर, आम्ही नागपुरात नव्हतो. यू वेअर नॉट देअर, तू तेथे नव्हतास. ही वॉज नॉट रिच, तो श्रीमंत नव्हता. शी वॉज नॉट मोनिका, ती मोनिका नव्हती. दे वेअर नॉट आवर फ्रेंड्स, ते आमचे मित्र नव्हते. सिंपल पास्ट टेन्स मध्ये तिसरा पॉइंट आहे प्रश्नवाचक होकार. त्याचा फॉर्म्युला आहे वाज वेअर प्लस करता प्लस क्वेश्चन मार्क. यामध्ये वाज वेअर आधी येईल, करता नंतर येईल, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. उदाहरणार्थ, एकवचन मध्ये वाज आय, अनेकवचन मध्ये वेअर वी. एकवचन मध्ये वेअर यू, अनेकवचन मध्ये वेअर यू. एकवचन वाज ही, वाज शी, वाज इट. अनेकवचन मध्ये वेअर दे. फॉर एक्झाम्पल, वाज आय ॲन इंजिनियर, मी इंजिनियर होतो का. वेअर वी इन नागपूर, आम्ही नागपुरात होतो का. वेअर यू देअर, तू तेथे होतास का. वाज ही रिच, तो श्रीमंत होता का. वाज शी मोनिका, ती मोनिका होती का. वेअर दे आवर फ्रेंड्स, ते आपले मित्र होते का.
सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पुढचा पॉइंट आहे प्रश्नवाचक नकार. त्याचा फॉर्म्युला आहे वाज वेअर प्लस कर्ता प्लस नॉट. फॉर एक्झाम्पल, वाज आय नॉट, मी नव्हतो का, हे एक वचन झालं. अनेक वचन मध्ये वेअर वी नॉट, आम्ही नव्हतो का. एक वचन मध्ये वेअर यू नॉट, तू नव्हतास का. तसेच अनेक वचन मध्ये वेअर यू नॉट, तुम्ही नव्हता का. वाज ही नॉट, वाज शी नॉट, वाज इट नॉट आणि अनेक वचन मध्ये वेअर दे नॉट. फॉर एक्झाम्पल, वाज आय नॉट अन इंजिनियर, मी इंजिनियर नव्हतो का. वेअर वी नॉट इन नागपूर, आम्ही नागपुरात नव्हतो का. वेअर यू नॉट देअर, तू तिथे नव्हतास का. वाज ही नॉट रिच, तो श्रीमंत नव्हता का. वाज शी नॉट मोनिका, ती मोनिका नव्हती का. वेअर दे नॉट आवर फ्रेंड्स, ते आमचे मित्र नव्हते का. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सिंपल पास्ट टेन्स आणि त्याचे 4 प्रकार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. हॅलो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही समजलं नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.